सर्व महत्त्वाच्या आणि मोठ्या घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी समोर येते वर्ध्यातून। पुलगावात आग लागून लाकडाची 3 दुकानं जळून खाक झाली आहेत, तर नायब तहसील कार्यालय थोडक्यात बचावलंय। आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल 3 तास लागलेत। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। उधारीवरून वाद होऊन कुणीतरी आग लावल्याची घटनास्थळी चर्चा होती। नहीं आएंगे, नीचे भी जाएंगे ना माइंड में वही चलेगा। झाड़ावर ही है। तर वळूया पुढच्या बातमीकडे। उरळी देवाची कचरा डेपो इथं रात्री लागलेली आग अजूनही धुमसते। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। उरळी देवाची इथल्या कचरा डेपोला आग लागल्यानं परिसरातील नागरिकांना धुराच्या वासानं त्रास सहन करावा लागतोय। यानंतर देशासह राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या आणि मोठ्या घटनांचा झटपट आढावा घेऊया झटपट 100 मधून। कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकरांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। या पक्षप्रवेशादरम्यान खासदार संजय राऊतांची तुफान टोलेबाजी पाहायला मिळाली आहे। उद्धव ठाकरे हे श्रीकृष्ण आहेत, ते कोकणात पाय ठेवताच गद्दार उरणार नाहीत असा घणाघात संजय राऊतांनी केलाय। दरम्यान लवकरच उद्धव ठाकरे कोकणाचा दौरा करणार आहेत। कोकणात एक पाऊल टाकणार नाही तर कोकण पुन्हा पादाक्रांत करणार विरोधकांना असा इशारा उद्धव ठाकरेंनी केलाय। भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव क्रिकेटनंतर आता राजकारणाचं मैदान गाजवणार आहे। केदार जाधवनं भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली आहे। पोपट घनवट कुटुंबावर जमीन बळकावल्याचा आरोप दमानियांनी केलाय। घनवट यांच्या कुटुंबातील लोकांकडे किती जमीन आहे या प्रकरणी एसआयटी स्थापन केल्यानंतर अनेक गोष्टी बाहेर येतील असं दमानियांनी म्हटलंय। चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलंय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार ठाकरेंनी सोडल्याचा पुनरुच्चार बावनकुळेंकडून करण्यात आला। मनपा निवडणुकीसाठी त्यांनी वक्फ बोर्ड बिलाला विरोध केला, याची आठवण करत बावनकुळेंनी ठाकरेंवर निशाणा साधला। रायगड जिल्ह्यातील विकास कामांसंदर्भातील बैठकीला मंत्री भरत गोगावलेंनी दांडी मारली आहे। विविध विकास कामांसाठी आणि रखडलेल्या प्रकल्पांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीला आदिती तटकरे आणि सुनील तटकरे उपस्थित होते, मात्र या बैठकीला मंत्री भरत गोगावले अनुपस्थित राहिले। खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। निवडणुकीच्या वेळी आम्ही सांगत होतो हे होणार नाही, पण त्यावेळी कोणाला आमच्यावर विश्वास बसला नाही असा घणाघात सुळेंनी केला। लाडकी बहीण योजना, पीक विमा, शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळत नाही, सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत, यावरून सुळेंनी सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली आहे। खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे ठाण्यात अस्तित्व नाही आणि त्यांनी ठाण्याची विधानसभा जागा भाजपच्या मदतीने जिंकली आहे अशा गंभीर शब्दात शिंदे यांच्या पक्षावर संजय राऊतांनी निशाणा साधलाय। घरकुल योजनेसंदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे। प्रत्येक घरकुलांसाठी शासनाकडून 5 ब्रास वाळू मोफत देणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे। या प्रकरणी त्यांनी गॅस दरवाढीवरील मोदी सरकारचं एक कथित खुलं पत्र सोशल मीडियावर शेअर करत भाव बढ़ेंगे तो ही हम बचेंगे असं म्हटलंय।
गुणरत्न सदावर्ते म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असा टोला एकनाथ शिंदेंनी गुणरत्न सदावर्तेंना लगावलाय. ते काय म्हणतील त्याला काय, तो विद्वान माणूस आहे, त्यांच्याविषयी बोलणं माझ्यासारख्या छोट्या माणसाचं काम नाही असं देखील खडसे म्हणालेत. खडसेंनी महाजनांची माफी मागावी असं वक्तव्य सदावर्तेंनी केलं होतं. विलासराव जगतापांना आमदार गोपीचंद पडळकरांनी त्याच व्यासपीठावर प्रत्युत्तर दिले. नारायण राणे, अर्णव गोस्वामी, केतकी चितळेंच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करत त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेलं होतं असा सवाल पडळकरांनी विचारलाय. एका बाजूनेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसलं पाहिजे असा टोला त्यांनी जगतापांना लगावलाय. बाबासाहेब जर अजून जास्त वेळ जगले असते तर ते पंतप्रधान झाले असते असं मोठं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. वक्फ विधेयक, मुस्लिम समाज, औरंगजेबाची कबर या देशामध्ये सध्या गाजत असलेल्या सर्व मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत असताना आठवले यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत हे मोठं विधान केलंय. सांगलीत पत्रकार संघाच्या सोहळ्यात जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून भाजपला टोला लगावलाय. सध्या राज्यात आणि देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचं परखड मत व्यक्त करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. यावेळी गोपीचंद पडळकर देखील उपस्थित होते. गोखले पुलावरून शिंदे गटाचे आमदार मुर्जी पटेल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गोखले पूल 15 मे पर्यंत पूर्ण करा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशारा आमदार मुर्जी पटेल यांनी दिलाय. खासदार सुनील तटकरे आरोग्य यंत्रणेवर चांगलेच संतापलेत. श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात एकाच आठवड्यात 2 रुग्ण आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे दगावलेत. या संदर्भात बेजबाबदार आरोग्य अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा सूचना राज्य सरकारला केली आहे. कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरण उंचीवाढी विरोधात सांगलीतील लोकप्रतिनिधींनी रणशिंग फुंकले. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्हे बंद ठेवून निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड, आमदार रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. खासदार श्रीकांत लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. 10 आणि 11 एप्रिल रोजी ते दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य या 2 लोकसभा मतदारसंघांचा आढावा दौरा करणार आहेत. आता एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध भडकले, कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 104% आयात कर लावलाय. आजपासून हा निर्णय लागू होणार आहे. अमेरिकेने सर्वात आधी चीनवर 34% टॅरिफ लादला. प्रत्युत्तर म्हणून चीननेही तेवढाच आयात कर अमेरिकेवर लादला. मात्र आता ट्रम्प यांनी त्यात आणखी वाढ केली आहे. चीन आणि अमेरिकेतल्या या व्यापार युद्धाचे परिणाम जगातल्या इतर देशांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्यापार युद्धाचे इतरही देशांवर काय परिणाम होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यानंतर वळूया झटपट 100कडे. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. सरकारी सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा असलेले आपले सरकार पोर्टलचे कामकाज 5 दिवस बंद राहणार आहे. 10 ते 14 एप्रिल असे 5 दिवस सेवा बंद राहील. नियमित देखभाल, तांत्रिक अद्यतनासाठी हा निर्णय घेतलाय. नागरिकांना सरकारी सेवा सोप्या, पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा पोर्टल मागचा उद्देश आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खान याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी फहीमचा ताबा घेतला असून समाज माध्यमातील पोस्ट संदर्भात ते फहीमची चौकशी करतील. फहीमच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 17 एप्रिल रोजी होणार आहे. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर युक्तिवाद त्यांनी केला. यावेळी हायकोर्टाच्या अधिपत्याखाली समिती नेमण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली. पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी होणार आहे.
कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणी आमदार मुरजी पटेल यांना खार पोलिसांनी समन्स पाठवलंय। मुरजी पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे खार पोलिसांनी आदेश दिलेत, तर कुणाल कामराला आम्ही जबाब विचारू अशा कितीही नोटीस आल्या तरी घाबरत नाही असं मुरजी पटेल यांनी म्हटलंय। दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप करणारे वकील निलेश ओझा यांच्या विरोधात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे। निलेश ओझा यांनी केलेले आरोप निंदनीय आणि अवमानकारक असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय। या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 एप्रिलला होणार आहे। पुण्यात सिम्बॉयसिस कॉलेजच्या नावाने अनेक विद्यार्थ्यांना लाखोंचा गंडा घालण्यात आलाय। कागदपत्रांसह 5 लाख आणि नंतर 15 लाख भरल्यानंतर मॅनेजमेंट कोट्यातून सिम्बॉयसिसमध्ये प्रवेश मिळेल अशी जाहिरात करून विद्यार्थ्यांची लूट करण्यात आली आहे। दरम्यान 3 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिर्डी पोलिसांनी 72 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना श्रीगोंदा इथल्या विसापूर बेगर होममध्ये ठेवण्यात आलंय। मात्र यापैकी 10 जणांना त्रास होऊ लागल्यानं त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यातल्या 4 भिक्षेकरूंचा मृत्यू झाला। माहेरी आलेल्या आईने जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत टाकून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केलाय। या दोन्ही जुळ्या बाळांचा मृत्यू झालाय तर आईचा जीव वाचलाय। ही घटना पुणे जिल्ह्यातील हवेली येथे दत्तनगर परिसरात घडली आहे। प्रतिभा हेमंत कुमार मोहिते असं आत्महत्या करणाऱ्या आईचं नाव आहे। साम टीव्हीच्या बातमीनंतर पुणे महापालिका जागी झाली आहे। महानगरपालिकेने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला मिळकत कर वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने 27 कोटी रुपयांचा मिळकत कर थकवल्याची बातमी सर्वप्रथम सामने दाखवली होती। पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणाचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आलाय। उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या अहवालावर सरकार काय कारवाई करणार आहे याकडेच आता लक्ष लागलंय। तर बातमी आहे पुण्यातून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भात। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात आता पुणे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेत। रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय इतर व्यक्तीस जमण्यास प्रतिबंध असेल। 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तीने एकत्र येण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे। सोबतच रुग्णालय परिसरात कुठलाही वादग्रस्त मजकूर लावल्यास मनाई आहे। हा आदेश पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिका चालक यांच्यासाठी सुद्धा लागू नसणार आहे। उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा झटपट 100 मधून। उन्हाळी सुट्टीसाठी मध्य रेल्वेने नियमित गाड्यांव्यतिरिक्त 1204 उन्हाळी गाड्यांची घोषणा केली आहे। भिवंडी सांक्राईल साप्ताहिक विशेष रेल्वेच्या 3 फेऱ्या धावणार आहेत, तर ठाणे खडगपूर अनारक्षित साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या 3 फेऱ्या धावणार आहेत। यासाठी तिकीटं सामान्य शुल्कात UTS द्वारे आरक्षित करता येतील। पश्चिम रेल्वे स्थानकावरील सरकते जिने दररोज सरासरी 6 ते 7 वेळा बंद पडतात। प्रवासी खोडसाळपणा करत आपत्कालीन थांबा बटनाचा गैरवापर करतात आणि त्याने इतरांना नाहक त्रास सहन करावा लागतो। काही प्रवासी चप्पल, चाव्या यंत्रसामग्रीत फेकतात, त्यामुळे जिने खराब होतात। या घटनांना आवर घालणं रेल्वे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान बनलंय। सीएनजी वाहनधारकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे, कारण नाशकात सीएनजी दरात वाढ करण्यात आली आहे। प्रति किलो 75 पैशांनी वाढ करण्यात आली असून मंगळवार मध्यरात्रीपासून हे दर लागू करण्यात आले। त्यामुळे नाशकात सीएनजीचा दर प्रति किलो 91.90 रुपयांवरून 92.65 रुपयांवर पोहोचलाय। डोंबिवलीत एक्सक्यूज मी बोलल्यानं 2 तरुणींना 3 तरुणांनी बेदम मारहाण केली आहे। इंग्रजीत बोलायचं नाही, मराठीतच बोलायचं असं म्हणत वाद घातला आणि वाद विकोपाला जाऊन तरुणांनी थेट या 2 तरुणींना मारहाण केली आहे। विष्णुनगर पोलीस ठाण्यात अनिल पवार, बाबासाहेब ढबाले, रितेश ढबाले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात भर दिवसा टोळक्याकडून युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। 7 ते 8 जणांनी कोयता आणि चॉपरने युवकावर हल्ला केलाय। हल्ल्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून ते अधिक तपास करतायत। भैरवनाथ मंदिरात दानपेटी बसवण्यावरून 2 गटात जोरदार हाणामारी झाली। कोल्हापुरातील हातकणंगलेच्या खोची गावात ही घटना घडली आहे। ज्योतिबा चैत्र यात्रेदरम्यान या भैरवनाथ मंदिराला विशेष महत्त्व आहे। उल्हासनगरमध्ये किरकोळ वादातून ग्राहक आणि दुकानदार यांच्यात हाणामारीची घटना घडली आहे। दुकानदाराने याचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर ग्राहकाने त्याचा फोन फोडून बेदम मारहाण केली आहे, तर ग्राहकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही होतोय। या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजस्थानच्या जयपूरमध्ये हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली आहे। एका भरधाव कारने 9 पादचाऱ्यांना चिरडलंय। यात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। जयपूरच्या MI रोड ते नाहरगड रोडवर भरधाव कारने डझनभर वाहनांना धडक दिली आहे, तसंच अनेक पादचाऱ्यांना चिरडलंय। महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे। महात्मा फुलेंचं कार्य हे देशभर नाही तर जगभर आपण पोहोचवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। पुण्यात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजून तापमान वाढण्याची शक्यता आहे। पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातही तापमान वाढण्याची शक्यता आहे। आधीच उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांनी दुपारच्या वेळी कामाव्यतिरिक्त बाहेर फिरू नये असं आवाहन हवामान विभागाने केलंय। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसात उन्हाची तीव्रता सातत्याने वाढते। त्यातच नाशिकला 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या असून आपत्कालीन परिस्थितीसाठी नाशिक महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे। आता बातमी आहे राज्याच्या तापमानाविषयी। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील बहुतेक ठिकाणी पारा 40शी पार गेलाय। राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली आहे। 44.1 अंश सेल्सिअस एवढं तापमान काल नोंदवण्यात आलंय। मुंबईसह किनारपट्टी भागात मात्र तुलनेनं तापमान कमी आहे। मुंबईत 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। दरम्यान आज मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। तर कुठे नेमकं किती तापमान आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशात पारा 40शी पार आहे। अकोला सर्वाधिक उष्ण आहे, पारा 44.1 अंशांवर पोहोचलाय। नंदुरबारमध्ये 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर जळगावात 43.3 तर अमरावतीत 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलंय। मालेगावात 42.6 अंश तर मुंबईत 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे।